नमस्कार मित्रांनो. हरिश्चंद्रगडाचा इतिहास या सिरीजमधील तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे कलचुरी आणि शिलाहार घराण्यांनी एका डोंगराचे रूपांतर अभेद्य अशा किल्ल्यात कसे केले. एका तीर्थक्षेत्राला गडाचा दर्जा त्यांनी कशा प्रकारे दिला. पण मित्रांनो, काळ कुणासाठी थांबत नसतो. 12व्या शतकात महाराष्ट्राच्या मातीवर असा एक झंझावात आला ज्याने सह्याद्रीच्या प्रत्येक दगडाला सोन्याचं कोंदण दिलं. ते म्हणजे देवगिरीचे यादव. जेव्हा यादव राजांनी शिलाहारांना नमून हरिश्चंद्रगड आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा या गडाचं रूपांतर एका साध्या लष्करी छावणीतून थेट एका वैभवशाली अशा राजधानीत झालं. हरिश्चंद्रगडाला खरं वैभव हे यादव राजांच्या काळात मिळालं. यादव राजे हे केवळ योद्धे नव्हते, तर ते कलेचे महान असे भोक्ते होते. यादव काळातच गडावर उभं राहिलं ते भव्य दिव्य असं हरिश्चंद्रेश्वर मंदिर. आज आपण जे कोरीव काम आणि जी उंच शिखरे पाहतो ती यादवांच्या हेमाडपंथी स्थापत्यशैलीची देणगी आहे. विचार करा, त्यावेळी सिमेंट किंवा चुना न वापरता केवळ दगडाला दगड जोडून हे मंदिर कसं उभं केलं असेल बरं. मंदिराच्या खांबावरील जे नाजूक नक्षीकाम आजही आपल्याला थक्क करतो. यादवांनी या गडाला केवळ किल्ला नाही तर संस्कृतीचं एक केंद्र बनवलं होतं. मंदिराच्या बाजूला असलेली ती सप्ततीर्थ पुष्करणी म्हणजे यादवांच्या इंजिनिअरिंगचा एक कळसच. एकाच वेळी शेकडो लोक तिथे पवित्र स्नान करू शकत होते. या पुष्करणीला चारही बाजूंनी असलेली छोटी छोटी मंदिरं आणि त्यातील मूर्ती हे यादवांच्या समृद्ध संस्कृतीचं प्रतीक आहे. यादवांनी गडावर इतकी पाण्याची टाकी कोरली की कितीही मोठा वेढा असला तरी गडावरचं पाणी कधीच आटणार नाही. यादव राजा भिल्लम आणि सिंघन यांच्या काळात हा गड यादवांच्या उत्तर मोहिमेचा मुख्य आधार होता. इथूनच ते गुजरात आणि माळव्यावर लक्ष ठेवायचे. हरिश्चंद्रगड म्हणजे यादवांच्या सत्तेचा अभेद्य कणा बनला होता. जेव्हा यादवांचा भगवा ध्वज या गडावर फडकायचा तेव्हा दिल्लीच्या सुलतानशाहीलाही सह्याद्रीकडे बघण्याची हिंमत होत नसे. मित्रांनो, काळ बदलला. 1318 मध्ये देवगिरीच्या यादवांचा सूर्य मावळला आणि सह्याद्रीवर सुलतानी अंधार पसरला. पण हरिश्चंद्रगड झुकला नव्हता. या गडाची ढाल बनून उभे राहिले ते इथले भूमिपुत्र महादेव कोळी. महादेव कोळी राजे पापेरा कोळी यांनी 52 किल्ल्यावर आपलं स्वतंत्र राज्य घोषित केलं. सुलतानाच्या फौजांना या गडाची हवा लागणे आता कठीण झालं होतं. गडावरचे कोळी राजे जिद्दीने लढत होते, परंतु सुलतानी सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागत नव्हता. अशाच वेळी घडला तो भीम पराक्रम. गडावरचे कोळी वीरजिद्दीने लढत होते, पण शत्रूचं सैन्य मात्र अफाट होतं. पळायला जागा नव्हती, पण गुलामी तर आपल्या रक्तातच नाही. तेव्हाच घडला तो भीम पराक्रम. एका कोळीवीराने काय केलं माहितीये? त्याने चक्क 1800 फूट खोल कोकण कड्यावरनं झेप घेतली. निजामी सैन्याला वाटलं गेला, काम तमाम, आता हा मेलाच म्हणून समजा. सगळीकडे भयान शांतता पसरली होती आणि अचानक त्या खोल अथांग दरीतून एक जोरात अशी शिट्टी वाजली. जणू काही तो वीर खालून ओरडून सांगत होता की अरे मी तर जिवंत आहे, तुमच्या हाती कधीच लागणार नाही. मित्रांनो, ती शिट्टी ऐकून निजामी सैनिकांची इतकी फाटली की त्यांना वाटलं गडावर भूतच आली आहे. असं म्हणतात की त्या भीतीने किल्ल्याच्या किल्लेदाराने पुढचे 10 दिवस गडाचे दरवाजेच उघडले नाहीत. इतकी दहशत त्या एका शिट्टीने सुलतानी सैन्यात बसवली होती. पण नशिबाचा खेळ बघा, समोरून हरत नाही म्हटल्यावर निजामाने फितुरी केली. त्याने कोळी राजांना जेवायला जेवायला या, तह करूया असं खोटं सांगून मेजवानीला बोलवलं. ज्या हातांनी अन्नाला स्पर्श केला त्याच हातावर निजामाने पाठीमागून वार केले. कोळी राजांचा आणि त्या वीरांचा असा रक्तरंजित अंत झाला आणि आपला हरिश्चंद्रगड निजामशाहीच्या ताब्यात गेला. यादवांनंतर हा गड बहमनी सुलतानांकडे आणि पुढे अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. सुलतानाच्या या काळात गडाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलून गेला होता. यादवांनी ज्याला शक्तिपीठ मानलं होतं त्याला सुलतानांनी आता एक तुरुंग आणि लष्करी चौकी बनवलं. गडावरच्या अनेक सुंदर मूर्तींची तोडफोड याच काळात झाली. हरिश्चंद्रेश्वर मंदिराचं वैभव धुळखात पडलं आणि सप्ततीर्थ पुष्करणीचं पाणी रक्तानं माखलं गेलं. 17व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा निजामशाही संपली तेव्हा हा गड मुघलांच्या ताब्यात गेला.
मुघल सम्राट शहाजहान याच्या सैन्याने नाणे घाटावर ताबा मिळवण्यासाठी या गडाचा वापर केला. या काळात गडाची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली होती. देखभाली अभावी तटबंदी खचू लागली होती. गडावरची पाण्याची टाके गाळाने भरून गेले होते. एकेकाळी राजा सिंघनने दिलेला वैभवाचा कळस आता एक ओशाड पाषाण बनला होता. सुलतानशाही आणि मुघलांच्या या 250 वर्षाच्या काळात सह्याद्रीचा हा वाघ जणू साखळदंडात जकडला गेला होता. पण मित्रांनो, ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची होती. कारण याच काळोखातून स्वराज्याची मशाल पेटणार होती. हरिश्चंद्रगडाला आपल्या मुक्ततेची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा संपणार होती एका वादळाच्या आगमनाने. बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.